अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु शरणम. अवधूत चिंतन पुष्प 18. कर्पूर कांती देहाय ब्रह्ममूर्तीधराय च वेदशास्त्र परिज्ञाय दत्तात्रेयो नमोस्तुते. आयुष्य कसं जगाल? आयुष्यात माणसाला अनेक मार्गाने काही ना काहीतरी मिळतच असतं. फक्त ते मिळवताना त्याचे स्वरूप वेगळं असतं. जसे शिक्षणातून ज्ञान मिळतं, नम्रतेतून मान मिळतो व योग्य स्थान मिळतं, आणि या तिन्ही गोष्टींचा संगम झाला तर हे जग त्या माणसाला सन्मान देतं. आयुष्यात काही शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीत शांत राहायला शिका. कारण शांत राहूनच आपण कोणतीही कठीण परिस्थितीवर मात करण्याचा मार्ग करू शकतो. ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हल्ली की तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्या बरोबर नाहीशा होतात, त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो विचारांचे काहूर नाहीसे होते. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. आयुष्यात असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय. आयुष्यात कोणतेही नाते निभवताना समोरच्यांच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे फार गरजेचं असतं. विनाकारण भावुक होण्यात अर्थ नसतो. नाहीतर आपण नाते फुलवत राहतो आणि समोरचा माणूस आपल्याला झुलवत राहतो. कोणत्याही गोष्टीचे आकर्षण असावे, परंतु ती मिळालीच पाहिजे अशी जिद्द नसावी. चांगल्या गोष्टींचे आकर्षण असेल तर चांगले अनुभव येतील व वाईट गोष्टींचे आकर्षण असेल तर येणारे अनुभव जीवनात अडचणी निर्माण करू शकतात. मात्र जीवनात चांगल्या गोष्टींचे आकर्षण जगण्यासाठी नवी दिशा देतात. एक लक्षात ठेवा, पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते. चांगल्या माणसाच्या सानिध्याने आयुष्य आनंदी होतं आणि नाती घट्ट होतात. आयुष्यात उदंड प्रेम करावं, दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुलपणाने वागण्याबाबत स्पर्धा त्या मानाने कमी असते. त्यामुळं त्या मार्गाने जरूर जावं. कष्ट केल्यानंतर मिळालेल्या सुखाची गोडी अधिक वाढते. निष्ठावंत लोकांचे शरीर हे मी नेहमी कष्टापुढेच झुकते, भ्रष्टापुढे नाही. माणसाचा मोठेपणा हे त्याच्या वयावर नव्हे तर त्याच्या विचारांवर आणि कर्तृत्वावर अवलंबून असतो. आपण कॉफी पिताना कधी शेवटच्या घोटापर्यंतचा कडवटपणा बेचैन करतो आणि मग कपाच्या तळाशी साखर दिसते जिचा काहीच उपयोग नसतो. मला वाटते आयुष्याचेही तसंच आहे. आनंद खूप आहे, पण वेळीच नीट ढवळून पाण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या अधिष्ठानात आयुष्य खूप सुंदर आणि आनंदी आहे. पण दत्त महाराज यांना विसरू नका. सतत दत्तनामात रहा. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.